वारकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी 15 दिवस आधीच 3 वेळा जलस्रोतांची तपासणी केली जाते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली। आषाढी वारी सोहळा काळात पंढरपूरकडे येणाऱ्या मानाच्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे असते। वारकऱ्यांची गर्दी असताना आणि रस्त्यावर मोठे ट्रॅफिक असताना पाण्याचे टँकर वाहतूक करून वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली। दरम्यान यंदा 234 टँकरनं पाणीपुरवठा करण्यात आला। यासाठी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी 112 फीडिंग सेंटर आणि देखरेख करण्यासाठी 142 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती। यामध्ये पालखी मार्गावरील विहीर बोर अधिग्रहण करण्यात आले होते। ज्या ठिकाणावरून टँकरमध्ये पिण्याचं पाणी भरलं जाणार आहे त्या ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य आहे का याची 15 दिवस आधी 3 वेळा टेस्ट केली जाते। त्यानंतर प्रत्यक्ष टँकरमध्ये पाणी भरताना मेडिक्लोर आणि अन्य गोष्टींचा उपयोग केला जातो, अशी माहिती देखील त्यांनी दिली। पंढरपूर विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून 11 उपअभियंते टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष ठेवून असतात। दोन्ही पालख्या वाखरी तळावर मुक्कामाला आल्यानंतर मोठी गर्दी होते। या गर्दीतून पाण्याचे टँकर बाहेर काढण्यासाठी नियोजन करावं लागतं, असं देखील त्यांनी सांगितलं। सर्वांच्या सहकार्यामुळे यंदा नियोजन अत्यंत यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं। वर्षी आषाढी वारीमध्ये आपण एकूण 234 टँकरचे व्यवस्थापन केलं होतं। त्यानुसार एकूण 142 कर्मचारी अधिकारी आम्ही वापरले होते। सगळ्यांचं योगदान होतं त्यात। त्यापैकी 112 ठिकाणी आमचे फीडिंग पॉईंट होते। प्रत्येक फीडिंग पॉईंटवरती आम्ही मेडिक्लोर आणि TCLचा वापर करून पाणी शुद्धीकरण करून घेत होतो। टँकर आल्यानंतर त्याच्या पाण्याचं प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग करूनच त्याच्यावर स्टिकरवर तशी नोंद करून आणि मगच तो टँकर लोकांना पिण्यासाठी वापरण्यात येत होता। यावेळेस टँकरचं नियोजन करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची संख्या विचारात घेता ठिकठिकाणी टँकर उभं करून त्याप्रमाणे त्यांना पाणी वाटपाचं नियोजन करण्यात आलं होतं। एकंदरीत संपूर्ण टीमने आमच्या घेतलेले कष्ट माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब या दोघांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे टँकरचे नियोजन आणि आषाढी वारी व्यवस्थितपणे पार पाडली।